दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत भारतीय जनता पार्टी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असून त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक या व्यसनांच्या आहारी जात असून त्यातून गुन्हेगारी, आत्महत्या तसेच कुटुंबियांवरील हल्ल्यांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पालकवर्ग आपल्या पाल्यांच्या भवितव्याबाबत चिंतित आहेत. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती आणि प्रबोधन होणं आवश्यक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन केल्यास त्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव होऊन ते या व्यसनांपासून दूर राहण्यास मदत होईल. जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्रीस तात्काळ प्रतिबंध घालण्यात यावा. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या 4-6 महिन्यापूर्वी देखील आम्ही माननीय SP साहेबांची मुलाखत घेऊन त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा हा कुठेतरी उडता पंजाब होतोय हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलं होतं. अनेक ठिकाणी शाळा कॉलेजांमध्ये असेल मोकळ्या ठिकाणावर मुलं हे व्यसन करताना दिसत आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे प्रतिबंधित ड्रग्ज आहे, मग गांजा, MD ड्रग्ज, त्याच्या व्यतिरिक्त जे विविध प्रकारचे जे इंजेक्शन मधून घेतलेले औषध आहेत ते घेताना दिसत आहेत. शहरातील जे मोकळे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये देखील मोकळे सिरिंज आढळत आहेत. शहरातील ज्या टपऱ्या आहेत त्याच्यामध्ये देखील गोगो नावाचं जे गांजे पिण्यासाठी जे साहित्य लागतं, गोगो म्हणतात त्याला, ते देखील मोकळ्या याच्या त्या ठिकाणी भेटतंय. आज आम्ही SP साहेबांची भेट घेतली. याचं मागचं कारण असं सांगतो. 2 दिवसापूर्वी माझ्या प्रभागातील एक तरुणाने व्यसनाधीन होऊन स्वतःच्या कुटुंबावर, आई वडील, सख्ख्या बहिणीवर हल्ला केला आणि स्वतः आत्महत्या केली. जर अशाच पद्धतीने अहिल्यानगर शहराची वाटचाल चालली तुम्हाला सांगतो की फार गंभीर परिणाम नगर शहराला भोगावं लागतील. म्हणून आज आम्ही माननीय नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली SP साहेबांची भेट घेतली आणि SP साहेबांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की प्रतिबंधात्मक कारवाई झालीच पाहिजे, अवैध धंदे बंद झाले पाहिजे, मटका, जुगार याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. परंतु हे होत असताना जे गांजा, MD ड्रग्ज हे बंद ज्यावेळेस सहजासहजी उपलब्ध व्हायचं बंद होईल त्याच वेळेस नशेखोरी बंद होईल. हा एक प्रतिबंधात्मक प्रकार झाला, परंतु प्रबोधन देखील करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये विविध सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, पोलीस प्रशासन असेल, यांना संयुक्त विद्यमाने एकत्रित कारवाई करावी लागणार आहे. मग शाळेत कॉलेजचे प्रिन्सिपल लोकांची मिटिंग घेणं असेल, त्यांना मुलांचे बॅग चेक करायला लावणं असेल, पालकांना घरी सूचना देणं असेल, पालकांनी कोणती काळजी घ्यायची मुलगा घरी आल्यानंतर, जे पालकांचे मुलं पुण्याला शिकण्यासाठी आहेत तर ते पुण्यामध्ये कशा पद्धतीने वागतात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे सगळं होत असताना कुठेतरी मग व्हिडिओच्या माध्यमातून ड्रग्जचे दुष्परिणाम, त्या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून हे कुठेतरी चळवळ सुरू करावं लागणार आहे. आणि अहिल्यानगरचा पॅटर्न असा करायचा की संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी नशामुक्त करण्यासाठी एक वाटचाल आदर्शदायी ठरेल अशी अपेक्षा आहे. याचबरोबर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आम्ही एक राज्यातलं अतिशय उच्च दर्जाचं नशामुक्ती केंद्र करण्यासाठी देखील प्रयत्नशील आहोत. त्याच्यामध्ये बजेटमध्ये आम्ही पोलीस अधीक्षक यांना अंमली पदार्थांवर कारवाई करण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलं. आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय दिलीपराव भालसिंग साहेब, त्याचबरोबर नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी नितीनजी दिनकर, त्याचबरोबर अहिल्यानगर महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी या निमित्तानं उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यात आणि शहरात या सगळ्या नशिल्या पदार्थांचा, गांजा असेल, MD ड्रग्ज असेल, याचा एक मोठा सुळसुळाट सगळीकडे दिसतोय आणि यातूनच
आमचे नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रभागातील एका तरुणाने काल आत्महत्या केली. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाने त्याच्या आईवडिलांवर हल्ला करून आपलं जीवन संपवलं आणि ही एक ज्वलंत समस्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शहरात निर्माण झाली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे संवेदनशील कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळ्यांनी असा निश्चय केला की पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन पोलीस प्रशासनाच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जिल्ह्यातील शहरातील शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन प्रबोधन करणे, त्याचबरोबर या सगळ्या तस्करांवर दलालांवर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करावी असं निवेदन आम्ही नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक माननीय सुदर्शनजी मुमुक्का यांना दिलं. त्यांना आम्ही विनंती केली की आपलं सुदर्शन चक्र जिल्ह्यात फिरू द्या आणि या जिल्ह्याची नशीमुक्तीकडे वाटचाल करण्याच्या अभियानात आम्ही सगळे सहभागी होऊ. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, हे सातत्याने प्रयत्न करतायत. राज्यात या जिल्ह्यात हा जो नशेचा बाजार मांडला गेला आहे त्याचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे. देवेंद्रजींनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात याच्या बाबतीत अतिशय कडक अशी भूमिका घेतली आहे आणि या गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी वेगवेगळ्या कायदे निर्माण करण्यात आले. त्यामुळे आम्ही आज पोलीस प्रशासनाला विनंती केली की आपण धाडसी कारवाई करावी, अत्यंत कडक कारवाई करावी. यावेळी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, महामंत्री निखिल वारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.